कोल्हापूरचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्याने 5 सरकारी अधिकाऱ्यांचा प्राधिकृत अधिकारी मंडळ आता कारभार पाहणार आहे। हा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटासाठी धक्का तर भाजपा समर्थकांसाठी दिलासादायक मानला जातोय। सहकार कायद्यातील नवीन तरतुदींनुसार व्यवस्थापनातील पोकळी भरून काढण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे। गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाब लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपसोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगले आहे। मुख्यमंत्री जो निर्णय देते तो मान्य आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं। 12,000 ने 13,000 वेळा म्हणावं असेल। मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो। निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळे नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे। यात जाणीवपूर्वक केलं आहे किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे। प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागली। तर कोल्हापूरच्या गोकुळ या संस्थेमध्ये आता प्रशासकांचा राज असणार आहे। पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान हसन मुश्रीफांसाठी हा धक्का तर भाजपासाठी ही गोष्ट दिलासादायक मानली जाते। गोकुळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक नेमण्यात आलेले आहेत। मुदत संपल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आणि प्राधिकृत अधिकारी मंडळ आता हा संघ चालवणार आहे। हसन मुश्रीफांना हा मोठा धक्का मानला जातोय तर भाजप समर्थक गटाला मात्र हा दिलासा आहे। जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक गोकुळचे नवे प्रशासकीय अध्यक्ष असतील। सहकार कायद्यातील तरतुदींनुसार उपनिबंधकांकडून नियुक्तीचे आदेश देण्यात आले।